तर आज आपण बघतोय कन्सिस्टन्सी ऑफ नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. तर इथं आपण एक इन जनरल लिनियर इक्वेशन्सची सिस्टीम घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3 इक्वेशन्स आहेत. a1x + b1y + c1z = d1 अँड 2 मोर इक्वेशन्स लाईक दिस. ओके, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर या सिस्टीमला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आणि बाय युझिंग दॅट मॅट्रिक्स फॉर्म आपल्याला चेक करायचं आहे की ही जी सिस्टीम आहे तिला सोल्युशन आहे का नाही, म्हणजे XYZला व्हॅल्यूज एक्झिस्ट होतात का नाही. ओके, तर आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर लेट ए बी द कोइफिशियंट मॅट्रिक्स. ओके, सो कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर असा मॅट्रिक्स ज्याच्यात आपण सगळे कोइफिशियंट्स कलेक्ट केलेले आहेत. मग आपल्याला हा मॅट्रिक्स लिहायचा आहे कसा, तर एक्सचे सगळे कोइफिशियंट्स म्हणजे तुमचा पहिला कॉलम असेल. सो A1 A2 A3. वायचे सगळे कोइफिशियंट्स म्हणजे सेकंड कॉलम. सो B1 B2 B3. आणि सिमिलरली झेडचे सगळे कोइफिशियंट्स म्हणजे तिसरा कॉलम आणि तो असेल C1 C2 C3. कॅपिटल एक्स, लेट द कॅपिटल एक्स बी व्हेरिएबल व्हेक्टर. मग तो एक्स काय असणार आहे, तर तो कॅपिटल एक्स असेल सगळे व्हेरिएबल्स इन ऑर्डर. पहिला कॉलम काय आहे तुमचा, तर कोइफिशियंट्स ऑफ एक्स म्हणजे पहिला व्हेरिएबल काय असेल इथं एक्स. सेम फॉर कोइफिशियंट्स ऑफ वाय are on the second position in the second column, so y will be in the second position, and similarly for z. Okay, so XYZ is the variable vector and right hand side is b. So what is your right hand side, it is d1 d2 d3. Okay, now if you multiply a to x, then you will get a1x plus b1y plus c1z as your leading first entry. After that a2x plus b2y plus c2z as the second entry in that column vector, and third entry will be a3x plus b3y plus c3z. So this is the column vector equated to b. Okay, so you will get the system as it is after taking the multiplication. So what we get here, the matrix form of the system is A times X is equal to B. This is called as matrix form of the system. Okay, now by using augmented matrix, that is the matrix where A and B, that is right hand side and the coefficient matrix are written together, this is called as augmented matrix. Okay, and A is called as coefficient matrix. ओके, आता या दोन मॅट्रिक्सच्या रँकवरून आपल्याला कळणार आहे की या सिस्टीमला युनिक सोल्युशन आहे, नो सोल्युशन आहे का इन्फायनाइटली मिनी सोल्युशन. ओके, तर आता नॉन होमोजिनियस सिस्टीम म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये D1 D2 D3 म्हणजे राईट हँड साईड जी आहे किंवा हा जो बी आहे राईट हँड साईड कॉलम वेक्टर, तो नॉन झिरो असायला हवा. तो जर नॉन झिरो असेल तर आपण त्या सिस्टीमला नॉन होमोजिनियस म्हणतो. ठीक आहे, आता इथं 3 केसेस पडतात. ओके, फर्स्ट केस इज ऑफ नो सोल्युशन. ओके, सो फर्स्ट केसेस ऑफ नो सोल्युशन. तर याच्यात काय चेक करायचं आहे आपल्याला, तर रँक चेक करायची. ओके, रो इक्वलन फॉर्म काढायचा आहे ऑगमेंटेड मॅट्रिक्स आणि कोएफिशियंट मॅट्रिक्सचा आणि रँक चेक करायची. सो इफ rank of A, that is rank of coefficient matrix, is strictly less than rank of augmented matrix, then the system has no solution. Then the system has no solution. Okay, this is first case. In the second केसकडे जाण्याआधी आपण हे समजून घेऊयात की नो सोल्युशनच्या केसमध्ये असं काय होतं, तर कोएफिशियंट मॅट्रिक्सची रँक जर ऑगमेंटेडपेक्षा कमी असेल तर काय होतं,
त्याचा अर्थ असा होतो की कोएफिशियंटमध्ये एक शेवटची रो मे बी 0 आहे, पण इथं काहीतरी नॉन झिरो नंबर आहे, लेट इट बी 1. ओके, forget about the first 2 rows or the first rows. Okay, we have to concentrate on last row only. So if these entries are 0, okay, that means the coefficients are converted to 0, but the right hand side is non-zero. How it is possible? After multiplying these entries by the variables, you will get 0x plus 0y plus 0z is equal to 1. This will be your last equation. So this means 0 is equal to 1 at the end, and it is invalid. So can we get solution for this system? No, because there are no values of x, y and z such that after substituting that values you are getting satisfied the last equation. Okay, that is the point. Solution means what? The equation should be satisfied. Okay, so 0 is not equal to 1 in any case for any values of x, y, z. So we say that the system has no solution if the coefficient matrix has rank less than the augmented matrix. This is the case first. Now we will go to the case second. Case 2 is unique solution. Okay, the unique solution कधी असतं? If rank of coefficient matrix, that is rank of A, is equal to rank of augmented matrix, and it is equal to number of variables. Then we say that the system has unique solution. And the last case, third case, infinitely many solutions. खूप सोपं आहे. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्समध्ये पण सेम गोष्ट असते, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी. फक्त तिथं काय होतं, तर ती जी रँक आहे ती नंबर ऑफ व्हेरिएबल्सपेक्षा लहान असते. ओके, म्हणजे रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी, बट द रँक्स आर स्ट्रिक्टली लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल्स. तर तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं आहे की तुमचा जो कोएफिशियंट मॅट्रिक्स आहे आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे त्यांच्या रँक्स काय येतात. बरोबर, त्यांच्या रँक्स जर तुम्ही कम्पेअर केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या सिस्टीमला किती सोल्युशन्स आहेत. ओके, इतकं सोपं आहे. चला तर आता एक एक्झाम्पल आपण बघूयात. ओके, अँड देन वी विल गेट the solutions.